नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एस पी मॅथ अकॅडमीमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, येत्या 8वी म्हणजेच आपला टॉपिकचं नाव आहे एरिया. ओके, क्लास 8 आणि टॉपिकचं नाव आहे एरिया. आणि आपण आज प्रॅक्टिस सेट बघणार आहोत 15.1 येत्या 8वीचा. ओके, साधा सिंपल एकदम सोपा टॉपिक. ओके, एरिया. त्यांच्यासाठी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फॉर्म्युले माहित पाहिजेत. ओके, आणि थोडे कन्सेप्ट त्याचे प्रॉपर्टीज. ओके, मग चला तर मग जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूया. चला बघा, आजचा टॉपिक आहे आपला 15. ओके, एरिया. आता हे रिव्हिजन प्लस प्रॅक्टिस सेट. ओके, आता आपली एक्झाम जवळजवळ येत आहे, स्टेट बोर्ड. ओके, त्याच्यासाठी आपण प्रॅक्टिस घेणार आहोत आणि प्रत्येक प्रॅक्टिस सेट आपण तुमच्यासाठी युट्यूबला आपण घेणार आहोत. ओके बेटा, चला मग आता बघा, हा एरिया. एरिया म्हणजे काय बेटा? क्षेत्रफळ. कोणाकोणाचा एरिया? स्क्वेअरचा एरिया. ओके, रेक्टँगलचा एरिया, ट्रायंगलचा एरिया. मग रोम्बसचा एरिया येईल, पॅरलोग्रामचा येईल. ओके, एक एक पॉइंट जसं जसं आला आपण त्याला घेऊ. आज आपल्याला हे एक्झाम्पल, आपल्याला हे फॉर्म्युले माहित पाहिजेत बेटा. तर एरिया ऑफ स्क्वेअर, स्क्वेअरचा एरिया म्हणजे काय बेटा? इथं साइड स्क्वेअर आहे. काय? साइड स्क्वेअर. ओके, मग एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ रेक्टँगलचं काय? लेंथ इंटू ब्रीथ, लेंथ इंटू ब्रीथ. आणि एरिया ऑफ ट्रायंगल हे 1/2 इंटू बेस इंटू हाईट. हे तिन्ही चारही फॉर्म्युले आहेत. हे आपण लहानपणापासून म्हणजे येत्या 5वी पासून शिकत आलेलो आहोत आणि हे सर्वांना बी जमतात आणि हे सर्वांना माहित आहे. ओके बेटा, एरिया ऑफ राईट अँगल अँगल ट्रायंगल तर 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ साइड मेकिंग राईट अँगल ट्रायंगल. ओके, याचा जास्त उपयोग येत नाही, पण ह्या दोन्ही तिन्हीचा जास्त उपयोग आहे. तर आता आपला झाला एरिया. एरिया म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टचा आपण काय काढायचे? आपल्याला एरिया काढायचे, म्हणजे त्याचं क्षेत्रफळ काढायचे बेटा. काय काढायचे? क्षेत्रफळ. आणि एरिया कशात मोजता आपण? सेंटीमीटर स्क्वेअर किंवा मीटर स्क्वेअर. जे सेंटीमीटर मध्ये असेल तर स्क्वेअर सेंटीमीटर, किंवा मीटर मध्ये असेल ते मीटर स्क्वेअर. ओके, समजलं? चला आता आपण सुरुवात करूया पुढच्या पॉइंटला. चला, आपला पुढचा पॉइंट आहे प्रॅक्टिस सेट साठी 15.1 साठी आपलं कशावर आहे? एरिया ऑफ पॅरलोग्राम. कोणावर आहे बेटा? एरिया ऑफ पॅरलोग्राम. आता एरिया ऑफ पॅरलोग्राम, पॅरलोग्राम म्हणजे नेमका काय हे माहित पाहिजे. पॅरलोग्राम म्हणजे त्याच्या समोरासमोरील बाजू कशा असतात बेटा? पॅरलल असतात. ओके, एका प्रकारचा समजा हे असा एक पॅरलोग्राम, हे काय झाला? आपला पॅरलोग्राम आहे. हे समोरासमोरील बाजू त्याच्या कशा असतात बेटा? हे पॅरलल असतात. याला समजा मी नाव दिलो ए बी सी आणि डी. याचे अपोजिट समजा एडी हे पॅरलल असते कोणाला बेटा? बीसी ला. आणि एबी हे पॅरलल असते कोणाला? सीडी ला. ओके, हे झाला पॅरल, त्याला म्हणायचं आपण पॅरलोग्राम. तर आता एरिया ऑफ पॅरलोग्राम, आपल्याला याचा एरिया ऑफ पॅरलोग्राम काढायचे. तर त्याचा फॉर्म्युला आहे एरिया ऑफ पॅरलोग्राम, ओके, इक्वल टू बेस इंटू हाईट. हा त्याचा फॉर्म्युला आहे. कोणता बेटा? बेस इंटू हाईट. हा फॉर्म्युला माहित झाला की आपल्याला प्रॅक्टिस सेट म्हणजे 15.1 हे आपण एका चुटकीत सॉल्व्ह करू शकतो. मग फक्त काय माहित पाहिजे आपल्याला? फॉर्म्युला. एरिया ऑफ पॅरलोग्राम म्हणजे बेस इंटू हाईट. ओके बेटा, बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट. ओके ओके ओके, कळाला कळाला कळाला. ओके, कळालं. चला मग आता जाऊ पुढं. आता बघा पुढचं, आता एक एक्झाम्पल घेऊ, मग नंतर आपण प्रॅक्टिस सेट घेऊ. आता बघा, अ बेस, बेस ऑफ पॅरलोग्राम म्हणजे आपल्यासाठी बेस दिलाय दादा 8 सेंटीमीटर. किती दिले? 8 सेंटीमीटर आपल्याला काय दिलाय? बेस दिलाय. आणि त्याची हाईट, हाईट दिली 5 सेंटीमीटर. किती दिली बघा? 5 सेंटीमीटर. फाइंड द एरिया, आपल्याला एरिया काढायची. मग एरिया ऑफ पॅरलोग्राम इक्वल टू, आपला फॉर्म्युला आहे बेस इंटू हाईट. ओके, मग आपल्यासाठी इथं बेस काय दिले माहिती आहे ना? बेस दिलाय आपल्याला 8. मग इथं 8 ठेवू. ओके, एच किती दिलंय? 5. हे बघ इथं 5 ठेवू. ओके, 8 पंचे 40. हे कशात युनिट दिले? सेंटीमीटर मध्ये दिले दादा. मग हे सेंटीमीटरचं काय करशील? स्क्वेअर सेंटीमीटरली किंवा सेंटीमीटर स्क्वेअरली. ओके, दोन्ही पैकी एक चालते, कोणतं पण लिहू.
8 दिले, 8 ला ठेवलं एच, 8×45 म्हणजे 14 स्क्वेअर सेंटीमीटर. समजलं? एकदम सिंपल आहे. हाय काय काय दादा याच्यात अवघड? काही नाही माहिती लेकरा. फक्त प्रश्न नीट वाचव आणि फक्त फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचा आणि मल्टिप्लिकेशन करायचं. कळालं? चला जाऊत मग आपण प्रॅक्टिस सेट. प्रॅक्टिस सेट 15.1. ओके 15.1. मग आजचा आपल्याला पहिला प्रश्न म्हणते काय सांगते, इफ बेस ऑफ पॅरलोग्राम इज, म्हणजे किती आहे बेटा? बेस कोणाचा? पॅरलोग्रामचा. किती आहे दादा? 18 सेंटीमीटर. ओय माय बाई इकडे बघ. हे बघ ही हाईट, हाईट किती दिली? हाईट म्हणजे एच 11 सेंटीमीटर. तुला काय फाइंड आउट करायचे? काय काढा म्हटलंय? एरिया काढायचे. मग आता तुला भाऊ, तुला एरियाचा फॉर्म्युला माहित पाहिजे. म्हणजेच एरिया ऑफ पॅरलोग्राम इक्वल टू काय फॉर्म्युला आहे भाऊ? बेस इंटू हाईट. हा फॉर्म्युला आहे. कोणता माय? बेस इंटू हाईट म्हणजे बेस इंटू हाईट. बघ बी काय दिले तुला? 18 दिले. 18 ला 18. एच किती दिले? 11 दिले. त्या दोघाचा तुला गुणाकार करायचे. त्या दोघाचा गुणाकार किती येईल? बघ इथं 1 इथं 8 दोघं मधात 9 म्हणजे 193 सेंटीमीटर मध्ये दिले म्हणजे स्क्वेअर सेंटीमीटर. हे आलं स्क्वेअर सेंटीमीटर. साधा सिंपल क्वेश्चन. ओके फक्त आपल्याला काय दिले बेटा? बेस दिले, हाईट दिले, बेस दिले, हाईट दिले आणि 18 गुणिले 11 म्हणजे 198 हे झालं स्क्वेअर सेंटीमीटर. ओके कळालं? कळालं माय माझ्या पिल्ल्यांनो? कळालं कळालं कळालं. ओके फॉर्म्युला माहित पाहिजे एरिया ऑफ बेसचा. बेस इंटू हाईट दोघात ठेवायचं आणि त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं माय. चला पुढं. आता आजचा आपला दुसरा प्रश्न प्रॅक्टिस सेट 15.1 चा दुसरा प्रश्न काय सांगते माय? बघ इकडे. एरिया ऑफ पॅरलोग्राम. हा इथं काय दिलं दादा? तुला एरिया ऑफ पॅरलोग्राम दिलाय. किती दिलाय? एरिया ऑफ पॅरलोग्राम किती दिलंय? दिले 29.6 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके तर किती दिले? 29.6 स्क्वेअर सेंटीमीटर आणि एक बेस दिले. बेस दिले आपल्याला 8 सेंटीमीटर. किती दिले? 8 सेंटीमीटर. आणि दादा त्याची हाईट काढायची. साधा सिंपल प्रश्न आहे. बघा तसाच करायचे. आपण अगोदर फॉर्म्युला लिहून घ्यायचा. एरिया ऑफ पॅरलोग्राम बरोबर बेस इंटू हाईट. हा आपला फॉर्म्युला झाला. हा आपला काय झाला बेटा? फॉर्म्युला. एरिया ऑफ बेस दिले किती दिले? 29.6 बरोबर बेस किती आहे बेटा? 8 इंटू हाईट काढायची. हे जशाला तसं फॉर्म्युल्यात ठेवल्या. मग 8 गुणिले याचे गुणाकारात आहे. 8 इकडे येऊन काय होईल? भागाकारामध्ये जाईल बेटा डिवाइड मध्ये. मग 29.6 भागिले 8 इक्वल टू एच. ओके मग 29 ने आता पॉइंटचा विचार करू नको. अगोदर भाग. आता 8 त्रिक किती बेटा? 24. आता 45 वर चाललंय. 8 त्रिक 24. 24 म्हणल्यावर किती उरालेत बेटा? 5 उरालेत. 8 सत्ती 56. किती नंतर पॉइंट होता? 1 नंतर. म्हणजेच एच बरोबर किती आलं? 3.7. किती आलं माय? 3.7 हे तुझं हाईट आली. म्हणजे हाईट किती आली? 7. मग तुला इथं लिहावं लागेल हाईट म्हणजेच तुझं किती आले बेटा? हाईट आली तुझी 3.7 सेंटीमीटर. ओके 3.7 सेंटीमीटर. कळालं? कळालं बेटा? ओके डन. आपला दुसरा प्रश्न आजचा झालेला आहे. आणि आता बघू तिसरा. एरिया ऑफ पॅरलोग्राम. वा एरिया ऑफ पॅरलोग्राम इथे तेच दिले बाबा. सोल्युशन काय दिले बाबा? एरिया ऑफ पॅरलोग्राम किती दिले माय? 83.2 स्क्वेअर सेंटीमीटर. इट्स हाईट त्याची हाईट दिली आपल्याला 6.4 सेंटीमीटर. हाईट का ना मानतो आपण? एच न. आणि लेंथ ऑफ बेस, लेंथ ऑफ बेस म्हणजेच आपल्याला काय काढायचे बेटा? बी काढायचे. बी आपल्याला काढायचे.
मग जसं आता आपण सॉल्व्ह केल्या होत्या तसंच एरिया ऑफ पॅरलोग्राम बरोबर माय लेकरा काय फॉर्म्युला आहे बी इंटू एच क्या है बी इंटू एच आहे मग एरिया ऑफ पॅरलोग्राम किती आहे बेटा 83.2 बरोबर बेस आपल्याला काढायचे हाईट दिलंय 6.4 ओके हाईट दिले 6.4 काय करशील हे इकडे याच्या डिवाइड मध्ये घेऊन येशील 6.4 बरोबर बी मग आता बी काढत असताना काय कर आता हे पॉइंट मध्ये आहेत ओके हे पॉइंट मध्ये आहेत आता इथं पॉइंट इक्वल करून घे मग मी काय करतो बी इक्वल टू वरी किती आहे 832 खाली किती आहे 64 ओके इथं इंटू देतो खाली किती नंतर पॉइंट आहे एक नंतर मग वरी एकावर किती लावायचा एक झिरो लावायचा वरी किती नंतर पॉइंट आहे एक नंतर खाली किती झिरो लावायचा एक झिरो लावायचा ओके इथं काढायचे आपल्याला बी मग 8 8 64 8 1 8 इथं याला भाग जात नाही म्हणून इथं याला झिरोचा 8 चौक किती बेटा 32 पुन्हा मग 8 1 8 दोन उरले 8 3 24 हे 10 10 कटलं फक्त तुझं उत्तर किती आलं 13 म्हणजे तुझा बेस किती आलं 13 सेंटीमीटर मध्ये आहे ना की मीटर मध्ये सेंटीमीटर ओके हे तुझा झाला लेंथ ऑफ बेस कळालं साधा सिंपल प्रश्न होता आणि एरिया दिला होता जर एरिया दिला एखादी बेस देतात हाईट काढायची असते आणि एरिया दिल्यावर एकदा हाईट देतात किंवा बेस काढायची असते ओके बेटा समजलं 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 ओके प्रॅक्टिस सेट मध्ये ह्या तीनच क्वेश्चन होते एरिया ऑफ पॅरलोग्राम काढायचा होता ओके एरिया ऑफ पॅरलोग्रामचा आपल्याला काढायचं होतं आपण काढलो ओके व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे ओके बेटा थँक्यू